आज आम्ही थापी वडे बनवतो. हा असं प्रकारे शिजलंय हे. डाळ भिजत घालायची 2 तास आणि लवकर शिजायसाठी स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये भिजत घालून ठेवायचे. नंतर ती दळून घ्यायची. नंतर मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर हे ते पण दळून घ्यायचं चांगलं आणि ते फोडणीला टाकायचं आणि ते दळलेली डाळ टाकायची. अशा प्रकारे शिजवून घ्यायचा झुणका. असा झुणका शिजवला चांगला घट्ट असा झुणका शिजवून घ्यायचा आणि एका प्लेटला तेल लावून त्याच्यामध्ये थापून घ्यायचं आणि आपल्या कापणीच्या आकाराच्या कापायच्या वड्या. अशा वड्या करायच्या आणि कालवण बनवायचं. जर रस्सा बनवायचा तर रश्श्यासाठी लसूण, खोबरं, जिरं, तीळ असं वाटून ठेवले. तर हा शिजलेला झुणका ह्याच्यात काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. अशा पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचं तेल लावून म्हणजे थापायचं चांगलं. पाण्याचा हात लावून लावून ते चांगलं थापून घ्यायचं. गरम आहे ना ते, थापून घ्यायचं. ह्याच्यात पण पाणी टाकून हे कढून द्यायचं. मग हे खरडून ह्याचं पाणी साईडला काढून ठेवायचं आणि हे फोडणीसाठी टाकायचं. हळद, चटणी, मीठ टाकायची, कालवण करायचं. रस्सा बनवून घ्यायचा. असा घट्ट झुणका करून घ्यायचा. गरम गरम आहे, वाफा निघतात तवरच असं थापून घ्यायचं, सगळं पसरून घ्यायचं. मग सुरीनं काप पाडायचं, कापणीच्या आकाराचं कापून घ्यायचं. जास्त झालं काय बेसन? हा मला सुरीनं चिरून घ्यायचं, असं कापणीचा आकार द्यायचा. बेसनचं पण बनतं ना डायरेक्ट? आम्ही डाळ भिजत घालून असं बनवलंय. तर बेसनचं पण बनतं. बेसनापेक्षा डाळ वाटून केलं त्याची टेस्ट फरक पडतो, फरक वाटतो. बेसनाचं तर नेहमी करतच असणार. आम्हाला नाही आवडत बेसनाचं, आम्हाला भिजून डाळीचंच आवडतं. आणि असं ना हे गावाला वगैरे जाताना पण असा पुढीव झुणका बनवतात बघा. डाळ भिजत घालून झुणका करतात ती. चाललंय बनवायचं, थांब जरा. हे पाणी उकळवायचं, ते खरडून घ्यायचं आणि साईडला काढायचं हे पाणी. आणि हे लसूण खोबऱ्याची फोडणी द्यायची, चटणी टाकायची, हळद, चटणी, मीठ आणि असा रस्सा बनवून घ्यायचा. तर अशा प्रकारे थापी वडी बनली बघा. त्याला कापून पण ठेवलंय. तर खाताना पण आपण आहे ना रश्श्यामध्ये वड्या टाकायच्या आणि भाकरीसोबत खायचं. तर आपण कालवण बनवून घेऊया रस्सा. तर हे खरडून घ्यायचं असं. गरम पाण्यामुळे ते निघून जातं. निघल तेवढं काढायचं खरडून.
हे असं खरडून घ्यायचं आहे पिठाचं. त्यात डाळ भात केलाय. थापी वडी आणि त्याचा रस्सा करायचा. रस्सा झाल्यानंतर ना मग डाळीला फोडणी द्यायची आणि भाकरी करायच्या. बैठकीला गेलेत म्हणून जरा उशिरा करताय. कढई जरा धुवून घ्यायची खरडून. काय घेताय? कढई गरम करायला ठेवली. तीन चमचे तेल टाकायचं. पाणी जास्त वाढवलं. थांब बाळा, मला काम मी येते थांब जरा. नाही ना कढीपत्ता. आता आपल्याला रस्सा बनवायसाठी हे आपण बेसन बनवलं ना आणि त्याच्या वड्या वड्या केल्या ना, त्याचं पाणी हे खरडून काढलेलं ते कढईतलं, हे लसूण खोबरं जिरं ते वाटलेलं वाटण, शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता, हळद, चटणी, मीठ एवढं लागणार आहे. आणि तेल, कोथिंबीर थोडीशी फोडणीत टाकायला लागणार आहे. कट यायसाठी पहिल्यांदा चटणी टाकायची. हे आपला कांदा लसूण मसाला. 2-2.5 चमचे चटणी टाकायची.
लसूण खोबरं जिरं तीळ वाटलेलं वाटण टाकायचं, असं मोठं वाटच वाटायचं, ते टाकायचं, हलवून घ्यायचं. कढीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. येते, थांब शेंगदाणा जरा. भाजून वाटून ठेवायचं. त्याचं कूट थोडंसं टाकायचं. असं हलवून घ्यायचं चांगलं. आणि गरम केलेलं पाणी टाकायचं. अशा प्रकारे रस्सा बनवायचा आपला वडीचा. थापी वडीचा रस्सा तयार. ह्याला उकळी मारून द्यायची जराशी. आले थांब. मीठ टाकायचं. उकळलं की गॅस बंद करायचा. तुला आहे ना मुगाची उसळ? हा थांब, येते थांब. आधी आपण तुला चटणी टाकली की अशा प्रकारे कट येतो. कट काय भारी आला बघा. त्याला उकळून द्यायचं 5-10 मिनिटं, बंद करायचं. अशा प्रकारे आपला रस्सा तयार आहे. मीठ टाकायचं चवीनुसार. अशा प्रकारे आपला रस्सा तयार आहे थापी वडीचा. काय बोलतोय तो? हा, तर ही थापी वडी आहे बघा. तर अशा प्रकारे केले त्या वड्या आम्ही. तर हे वडे आणि त्याच्यामध्ये रस्सा टाकायचा आणि भाकरीसोबत खायचा. तर अशा प्रकारे थापी वडी बनवली आहे. तर कशी वाटते थापी वडी आणि रस्सा? आता ही थापी वडी आणि हा रस्सा उकळी फुटली, आता बंद करायचा गॅस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.